आज बनवणार मी मस्त असा चमचमीत आणि झणझणीत कुरकुरीत भोपळा थालीपीठ। आपला जो दुधी भोपळा असता त्याने मला ह्या दशम्या मी बनायला तावावर थापडीसनी तर थापडेल दशम्या इथला चव देते लाटेलपेक्षा पण तुम्ही त्याचं निस्ता पण खाऊ शकता, त्याच्यासोबतच खुडा आणि लोणचं। चला मी दशम्या कशा बनवतात आपण रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, कसं आहात सगळा मजा म्हणा। तर आज बनवणार राहू मी मस्त अशा चमचमीत झणझणीत भोपळ्यानं थालीपीठ। तर थालीपीठसाठी मी आठे एक भोपळा किसलेले जाडसर किसने गई, तुमने बारीक किसने गई विकिसा तरी पण चाली। तर आता येन टाकस मी एक चमचा गहून पीठ आणि लगेचच टाकस मी दोन छोट्या वाट्यावरती दोन त्या मीडियम साईजने बेसन पीठ पण मी टाकी दिलं। तरी ना अर्ध गहून पीठ आणि अर्ध निम्मे बेसन पीठ बी टाकणं तरी पण चाली। आता लगेचच एनमा टाकूत आपण चवीपुरता नमक। चवीपुरता नमकही घालेलो। आज मी एकदम साधा सिंपल पद्धत में ना पराठा करावी। 2 चमचे नमकही घालली। तर आता लगेचच टाकस मी चटणी, 1 ते 2 चमचे चटणी पण टाकली दिली। लगेचच टाकस मी आता हळद टाकानंतर थोडंसं जिरं आणि ना 1 चमचा धनाचं पावडर। धनाचं पावडर नंतर लगेच टाकूत अद्रक लसूण पेस्ट। तुम्ही अद्रक नाही पण टाकणं तरी पण चालेल, पण लसूण हो जास्त लेवाना। तर या दशम्या इतक्या भारी लागतीस ना पराठा, थालीपीठ पण म्हणू शकतास तुम्ही। बिना रुमाल ना आपले तावावरच थापाड नाही देसले। आता येले ना आपण पहिले बिना पाणीनं मिक्स कर लिहूत। तर मिक्स मी कर दिलं। आता ना थोडं पाणी घालीस आणि या पीठला आपण भिजी लिहूत। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रमाणात एकदम थोडं पाणी घालीस आणि याला भिजले वाणं। आता ना म्हणे वाली कणिक भिजीसन मस्त होईगी रेडी। मला अशीच पातळ पाहिजे होती, थोडीशी जास्त घट्ट नाही भिजली होती, कारण या आहेत ना तावावरच थापलेले नाही आहेत। रुमालवर काही थापणं नाही, रुमालवर थापणं मग यायला टाईम पण लागजास। तर देखा आता गेले आपण 5-10 मिनटं मुराव देऊ। कणिक काही मुराईसन वेगी रेडी। आता मी ना मला ना गोड्या करी दात मी आठे थालीपीठ थापडसाठी ना तावा पहिलेच तापडायला ठेवीन। तर तावा आपला गरम होई जायला ते माते मी तेलही टाकेलेस थोडंसं, कारण खाली लटकायला नको पाहिजे म्हणून। गॅसनं जो फ्लेम आहे ना तो एकदम कमी कर देवाना। तावा आपला तपी जायले तरी ना मी पाणी नात लाईस आणि एक गोडा दिलेला आहे आणि लगेचच पाणी नात लावाना आणि त्याला मस्त असा तावावर डिप करणं। जेवढं बारीक थापडते ना तेवढा बारीक थापडी देवाना थालीपीठले। इथला भारी लागतच नाही, कारण एकदम सोपा आणि रुमाल वगैरेवर बी थापडानं काम नाही। फक्त पाणी हातलेलं थापडानं गॅसना फ्लेम आहे तो एकदम कमी राहू देवाना, त्यामुळे आपलं चटका पण लागत नाही हातले। तर मी जाड बारीक तुम्हाला तुमल्या आवडी तुम्ही तसं करू शकतास आणि शकू शकतास। तर देखा मनावर जे थालीपीठ आहे ना ते शक्यतोवर थापडीसन वेगळी रेडी। थोडा परतडा वगैरे बी पडणार तरी काही हरकत नाही, गोल नाही भिवणं तरी पण चाली। तर आटे सगळी थापडीसन वेगळी रेडी आणि शेकाई पण गी। आता आपण दुसरी साईड परतायलो। तुम्हाला जेवढी पण जाड बारीक लागत होई ना तेवढी तुम्ही थापडी लावा आणि मला थोडंसं जाडसरच करणे आहेत। चटका वगैरे अजिबात लागत नाही। गॅसनं फ्लेम जाईल ना तो फक्त मीडियम ठेवा ना। तेल टाक देस मी, तेल टाकीसन इले चांगले खरपूस शेकिलेस। दुसरा अंग पण मला मस्त शेकाय गे, दुसरी बाजू पण आता इले परतायलो। देखा कितली भारी खरपूस होईगी, एकदम भारी कुरकुरीत आपले थालीपीठ रेडी होईगे मस्त। तर आता अजून मी 1 सवा शेकिलेस खाली बाजू दशमीने हाई वेगी म्हणीवाली मस्त गरमागरम थालीपीठ रेडी भोपळानं तुम्ही देखू शकतास। तर असंच पद्धत मग मी ना सगळं जिथल्या बी मना गोळा होते ना तिथला थालीपीठ हाई करीलेस मी आता। ह्या होईग्यात म्हणवाला गरमागरम पराठा रेडी मस्त थालीपीठ भोपळानं याच्यासोबत मस्त झणझणीत चमचमीत खांदेशी ठेचा पराठा आणि लोणचं। चला मग या मग सगळे जण जेवायला आणि तुम्हाला जर अशाच मला रेसिपी आवडते होती तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद।